नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी आमच्या बिल्डिंगमध्ये ना फार छान कार्यक्रम केला जातो. सगळेजण एकत्र येतात आणि त्यासोबत पालखी वगैरे, लहान मुलांचे अभंग, गाणे त्या आणि आषाढी एकादशीबद्दल माहिती वगैरे असं केलं जातं. इथे सगळी लहान मंडळी अगदी छान ड्रेस घालून तयार होते. आज आमच्या बिल्डिंगमधले परत आजूबाजूच्या बिल्डिंगमधलेही लोक येत असतात आणि यावेळेस ना जरा लवकर करून घेतलं होतं, पावसामुळे लोक कमी होते. मग नंतर सगळे जॉईन झालेले, खूप गर्दी, छान असा कार्यक्रम आणि त्यात सगळ्यांनी आनंद घेतलेला तो माझ्या शॉर्ट व्हिडिओमधून तुम्ही बघितलेलाच असेल. आरती वगैरे करून घेतली, थोडीफार पूजा केली. आमच्याच बिल्डिंगमध्ये जोशी काका आहेत आणि ते अगदी छान पूजा करतात. गणपती बाप्पा ज्याही वेळी म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन होतं ना, तेव्हा गणपती बाप्पा विराजमान करताना पण ते छान पूजा करतात. ते प्राध्यापक होते, जोशी काकू पण प्राध्यापक आहेत, म्हणजे आता रिटायर झालेले आहेत. आणि छान असं म्हणजे साग्र संगीत पूजा वगैरे झाली. 2 वर्षापूर्वीच्या आषाढी एकादशीचाही व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल. त्यावेळेस मी ना काठापदराची साडी नेसली होती. नेमकं सगळ्यांनी साधी साडी नेसली होती आणि त्यावेळेस दिंडी निघाली. माझी पावसामुळे ना खूप खराब झाली होती. मग यावेळेस मी अगदी लाईट वेटेड साडी नेसायचं ठरवलं आणि मग बाकीच्यांनी नेमक्या काठापदराच्या नेसल्या होत्या. तसं आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपमध्ये सांगितलेलं होतं नऊवारी नेसा असं, पण ज्यांना शक्य होईल त्यांनी नेसलं, कारण की इतका पाऊस होता आणि साड्या खूप खराब होतात. उन्नतीने कथा सांगितलेली की विठुराया पंढरपूरला कसे आले. म्हणजे पंढरपुरात म्हणजे पूर्वीच्या दिंडी गावात काय आले तर चला आपण जाणून घेऊया. द्वारका ही सुंदर नगरी, यात भगवान श्रीकृष्ण आणि रखुमाई राहत होते. सर्वत्र आनंद होता. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण एका खोलीत एकटेच बसले होते. बाहेर थंड वारा सुरू होता. सर्वत्र शांतता होती. तिथेच भगवान श्रीकृष्णांना अचानकच त्यांच्या बालपणीची आठवण आली. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना वृंदावनाचे सुंदर पुरण व गोकुळच्या मातीचा सुगंध व सगळ्यात प्रिय त्यांची राधा ही त्यांची बालपणाची मैत्रीण. ते त्याच्यात एवढे जमले की विश्वात्मके वाग्यज्ञे दोषावे दोषो नजरावे रसायदानहे जे कांची व्यंकटी सांडो तया सत्य. या उगले सरांनी इतकं अप्रतिम असं पसायदान म्हटलेलं ना, खरं तर खूप ऐकत राहावंसं वाटत होतं. फारच छान म्हटलं, म्हणजे सगळ्यांनी डोळे बंद केलेले. जेव्हा ते ऐकलं ना, फारच छान. मग काय, बिल्डिंगचे सगळेजण आनंद घेत होते. आणि हे आमच्या बिल्डिंगमधलं सगळ्यात उत्साही कपल सोनार साहेब आणि सोनार ताई, यांच्यातला उत्साह हेच खरं सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात आणि मग आम्ही सगळं त्याचा आनंद घेत असतो. संपूर्ण नियोजन कसं, म्हणजे ड्रेस कोड वगैरे, या सगळ्या गोष्टी, बिल्डिंगची स्वच्छता, सगळंच ते करत असतात. मग त्यामुळे ना म्हणजे जनरली सगळ्या बिल्डिंग्समध्ये असे कार्यक्रम होत नाही आमच्या इथे, पण यांच्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये असे प्रत्येक सणवार असा सेलिब्रेट होतो आणि सगळेजण छान आनंद घेऊन. यापूर्वी ना मला या सगळ्या गोष्टींचा म्हणजे कंटाळा यायचा, असं वाटायचं काय जायचं, नको. पण ना हळूहळू जसं म्हणजे आयुष्याबद्दल आपले कोडे उलगडत जातात आणि असं वाटतं की आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. कारण की ना म्हणजे आपण विचार करतो की मला परफेक्ट नाचता येत नाही, परफेक्ट करता येत नाही, आणि दिंडीतलं म्हणजे जे भजन म्हणता येत नाही, किंवा दिंडीमध्ये अशा पद्धतीचं नृत्य वगैरे करता येत नाही. पण हा विचार करत आपण मागे राहून जातो आणि मग
छोटे छोटे आनंदाचे क्षण आपण जगायचं पण विसरून जातो. म्हणून मग आता मला असं वाटतं जे जे क्षण आपल्या वाट्याला आले त्याचा आनंद आपण घेत जायचा. त्यानंतर आम्ही दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेलो. मी जास्त दाखवलेलं नाही आहे, खूप शूटिंग केलेली होती, पण तुम्हालाही बोर झालं असतं म्हणून. थंडी संपली आणि इतका जोरदार पाऊस आलेला, विचारायलाच नको. हे दुसऱ्या दिवसाचं सकाळचं शूटिंग आहे. मग काय, मी एक साडी नेसलेली पण 4 साड्या सोबत काढल्या होत्या आणि एवढा पसारा झालेला ना प्रत्येक बेडमध्ये. उन्नतीने पण ड्रेस शोधलेला आणि आमचं एक म्हणजे गॅलरीवाला बेडरूम आहे, त्याचं वॉर्डरोबचं ना ते जी रिंग असते त्याच्यातून ते बाहेर आलेला डोअर, त्यामुळे ना संपूर्ण कार्पेंटर दादा येणार होते आणि संपूर्ण कपाट खाली करायला लावलेलं होतं. मग विचारायलाच नको, तो पसारा इतका निघालेला होता. मग थोडं थोडं करून मी आवरत होती. परत कपडे वाळायला हवे म्हणून मग मी बाकीचे काही बाहेरच्या म्हणजे आपल्या स्टँडवरती टाकले, काही घरामध्येच टाकले. फॅनच्या हवेत वाळून जातात लवकर म्हणून. रात्री मी बघितलं होतं नदीला इतकं पाणी आलेलं होतं, फुल खळखळ खळखळ आवाज येत होता आणि सकाळी बघितलं तर पाणी गायब, कमी झालेलं होतं. कुर्त्यामध्ये काही मला ना प्रॉपर पटापट कामं करता येईना. मग मी चेंज केलेलं आणि ना भरपूर अशा नोटबुक होत्या ज्यांचं ना मला पेजेस काढून घ्यायचे होते. ते कधीतरी म्हणजे वेळ मिळेल तसं करू असं ठरलेलं होतं, पण स्पेशली वेळ काही निघत नव्हता. म्हणून मग मी काय केलेलं की चला आता ना ती रद्दी बघून बघून मलाही कंटाळा आलेला होता. बरीचशी पुस्तकं मला देऊन टाकायची होती, पण असं झालेलं आहे मराठी मीडियमची मुलंच सापडत नाहीत. म्हणजे माझ्या एरियात नाही. मग त्यामुळे मी अनेक जणांना विचारलेलं आणि त्या वर्गातच नव्हते. मग मी शेवटी 10वीचे जे पुस्तकं होते ते पुढच्या वर्षी जो 10वीला जाणार आहे अर्जुन त्याला देऊन टाकलेले आणि 5वीचे तर मला काही कोणी सापडलंच नाही. मग मी ज्या माझ्या बिल्डिंगमध्ये भाभी आहेत खाली वॉचमन, त्यांना दिलेलं. त्यांची मुलगी जेव्हा 5वीला जाईल तेव्हा कामात येईल. आता तर सिलेबस बदलत आहेत आणि बाकीचं ज्या नोटबुक्स वगैरे होत्या त्या भाभींनाच मी रद्दी म्हणून देऊन टाकलेला की काही जुने पुस्तकं होते की त्या देऊन टाकतील, कारण आमच्या इथे वरती म्हणजे केव्हा ते भंगारवाले दादा येतात ना तेही समजत नाही आणि किती पैसे येतील ह्या विचाराने मग मी 50-100 रुपयासाठी ही रद्दी किती दिवस सांभाळायची. जे जे पेजेस होते ना मी 2-3 नोटबुकचे काढले आणि नंतर विचार केला की जाऊ दे, ते भाभींच्या मुली उन्नती एवढ्या आहेत तर त्या वापरून टाकतील नोटबुक उरलेल्या शिल्लक असलेल्या. आणि मग तसं करून मी सकाळी सकाळी ही कामं करून घेतली. माझ्याकडे ना भरताचे वांगे 2 दिवसापासून पडलेले होते आणि मग आता ते वापरून टाकावे लागणार होते, नाहीतर वाया गेले असते. आणि प्लस मी ना सकाळी शाळेत उन्नतीला देण्यासाठी आपले छोलेही भिजवले होते, पण तिला ती नको होती भाजी म्हणून मग तिने नेली नाही. मग नंतर मी दोघंही एकसाथ बनवण्याचं ठरवलं, कारण की फ्रीजमध्ये जर या वस्तू परत भिजलेल्या ठेवल्या ना तर त्याला वास येतो जास्त, मला असं वाटतं. म्हणून मग मी ते पण छोले पण बनवून घेतले. सोबत ना लेमन राईस बनवायचा होता. ॲक्च्युली मला इंस्टाग्रामसाठी रील बनवायचा होता, म्हणून हे सगळं पूर्वतयारी प्लस हा सगळा मी घाट घातलेला. जळगावचे वांगे ना खूपच मस्तच असतात भरितासाठी, स्पेशली ते त्याच्यासाठीच असतात. म्हणून ना ते टेक्स्चर पण भरीतचं एकदम छान येतं. आणि पण आता नाही मिळत तर मग जे आहे त्याच्यातच, कारण की मुलींना ना भरीत खूप आवडतं. मला सारखं मुली सांगत होत्या वांग्याचं भरीत बनव, पण मला वांगे पाहिजे तशी मिळत नव्हती म्हणून मग ते राहून जात होतं. गॅसवरतीच भाजले, कारण की दुसरं ऑप्शनच नाही. तुम्ही कशावरती वांगी भाजतात तेही मला नक्की सांगा. आणि भरीत काय आपलं रेग्युलर बनत नसतं, 4 ते 5 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर बनवत असावं मी कदाचित. हिवाळ्यातलंच बनवलं असेल. मी या विषयावरती बोलावं की नाही मला हेच समजत नव्हतं, पण चला आता तुम्ही माझ्याही मैत्रिणी आहात आणि कधी कधी आपणही या गोष्टी म्हणजे न कळत कळत करत असतो आणि आपला आनंद दुसऱ्यावरती डिपेंड ठेवत असतो. त्यामुळे मग मलाही तुमच्याशी ह्या विषयावरती बोलावं असं वाटलं. आता जनरली काय होतं, आपली एखादी मैत्रीण असते किंवा आपणही तसे कधीतरी होत असतो. मग आणि आपण ना आपला आनंद ना इतरांवरती डिपेंड ठेवतो की प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांवर डिपेंड राहणं, इमोशनली असू द्या किंवा कुठलीही गोष्ट अगदी बाहेर जाण्यापासून किंवा इतकंही कुणावरती डिपेंड नाही राहायचं की त्याचा आपल्याला खूप त्रास होईल.
बऱ्याचदा ना 2 किंवा 3 मैत्रिणी असतात किंवा जास्तही असू शकतात, पण त्यांच्यामध्ये एखादी अशी असते की तिला असं वाटतं की प्रत्येकीने फक्त तिला प्रत्येक ठिकाणी बोलवावं, ती प्रत्येक ठिकाणी म्हणजे तिला महत्त्व जास्त द्यावं, किंवा ती मैत्रीण जी असते ना ती त्या दुसऱ्या मैत्रिणीवर इतकी डिपेंड राहते की तिने प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करावी, तिने दुसऱ्यांशी मैत्रीही करू नये असं एखाद्या मैत्रिणीला वाटतच असतं. आता ते नेचर असतं, त्या व्यक्तीचाही दोष असेल असं नाही. आणि ती दुसऱ्यांवरती ना म्हणजे ती जे करते त्याच्यावरती तिच्यावर कोणीही इमोशनली डिपेंड नसतं, पण ती इतरांवरती जास्त प्रमाणात राहते. आणि त्यामुळे ना समजा कुठे बाहेर जात आहे तर आपल्याला बोलवलं नाही, त्यामुळे ती अधिक दुःखी होते. किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना ती म्हणजे दुसऱ्यांशी खूप अति कनेक्ट झाल्यामुळे तर ती प्रत्येक गोष्ट कंपॅरिझन करायला लागते, किंवा त्यांच्यावरती इतकी डिपेंड राहते की नाही सगळं माझ्या म्हणजे मतानुसार घडायला हव्यात प्रत्येक गोष्टी, माझ्याशीच मैत्री सगळ्यांची जास्त असायला हवी असं बऱ्याचदा होत असतं. आणि अशा बऱ्याच मैत्रिणी आपल्या आजूबाजूला असतात. तर अशामुळे काय होतं, आपण सतत दुःखी राहतो, कारण की प्रत्येकाचं स्वतंत्र एक मत असतं, स्वतंत्र असं आयुष्य असतं. आणि आजच्या पिढीला कुणालाही कुणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर केलेलं आवडत नाही. आणि स्वतंत्र विचाराचे लोक असल्यामुळे ते स्वतंत्र असे डिसिजन घेत असतात. प्रत्येकाचा विचारांचा मताचा ना आपण आदर केला पाहिजे. इतकंही कुणावरती डिपेंड नाही राहायचं की त्याने आपल्याला बोलवलं नाही, त्याने आपल्याशी गोष्टी शेअर केल्या नाही तर आपण सतत दुःखी राहायचं. त्यामुळे ना बरेचसे आपल्याला आजार होत असतात आणि त्यामुळे बरेच जण असे सतत म्हणजे कुढत असतात. कधीही कुणावरती ना इतकं इमोशनली डिपेंड खरंच नाही राहायचं, त्यामुळे ना खूप त्रास होत असतो. आणि स्वतंत्र विचारांचा व्यक्ती असला ना की तो एकटाही कुठेही जाऊ शकतो, एकटाही काहीही करू शकतो, त्याला दुःख कमी होतं ह्या सगळ्या गोष्टींचं, म्हणजे होतच नाही. थोडं प्रॅक्टिकली वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सोबत आपण शोधत राहिलो ना किंवा इतरांवरती डिपेंड राहिलो तर त्यामुळे ना आपण खूप खूप म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. या गोष्टी घरात पण घडत असतात, जॉईंट फॅमिलीमध्ये घडत असतात, कारण की आता आपली इतकी छोटी मुलंही आपलं भरपूर काही ऐकत नसतात, तर मग आपण त्यांचा मतांचा नक्कीच आदर करतो. तर इतर गोष्टी मैत्री असू द्या, नात्यांमध्ये असू द्या, तर आपणही इतरांच्या मतांचा नक्कीच आदर करायला हवा. मला यातून एकच सांगायचं होतं की आपला आनंद इतरांवरती डिपेंड नका ठेवू. आपला आनंद आपण स्वतःच शोधला पाहिजे आणि स्वतःला आनंद घेताही आला पाहिजे. आजसाठी बस इतकंच ज्ञान पुरेसं झालं. मी या सगळ्या अनुभवातून सध्या मी एका मैत्रिणीला जाताना बघत होती, तर मला ना तिच्या म्हणजे विचारातून नेहमी कळत असतं की ती सतत ना या गोष्टीमुळे दुःखी असते. म्हणून मग मला नक्कीच सांगावं असं वाटलं. आपण ना जिथं जाऊ त्या परिस्थितीत आनंदी जितकं राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर मग सतत आपण दुःखी राहू, कारण की प्रत्येकालाच उद्याची सकाळ बघता येत असते असं नसतं. कित्येक जण उद्याची सकाळ नाही बघत, म्हणून आज जो मिळालेला असतो तो आपण नक्कीच आनंदाने जगून घ्यायचा असतो. लेमन राईस केला. लेमन राईस पण खूप सोपा आहे. फोडणीचाच भात म्हणा, फक्त कांदा लसूण यात टाकत नसतो. आणि सोबतच आज जरा मूड माझा खूप फ्रेश होता. काल दिंडीमध्ये आनंद घेतलेला होता. तसं जनरली उपवास सोडण्यासाठी आमच्याकडे वरणबट्टीच केली जाते, पण सकाळी वेगळं उन्नतीला दिलेलं होतं आणि बट्टी वगैरे मला काही करायची नव्हती, म्हणून मग मी या सगळ्या गोष्टी केलेल्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. आणि आकाश इतकं सुंदर झालेलं होतं, संध्याकाळी वेगवेगळे कलर तयार झालेले होते आणि या छटा इतक्या मनाला भावणाऱ्या होत्या आणि मी त्या माझ्या मोबाईलमध्ये टिपलेल्या. जसं शूटिंग करता येईल तसं केलेलं. अगदी दर मिनिटाला आकाशाचे कलर बदलत होते. असं आकाश बघून ना असं वाटतं आपण एक वेगळ्या जगात आलेलो आहोत. खरं तर फारच छान छटा आहेत.